अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. येते 20 एप्रिल ते 26 एप्रिलला आपल्या स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, काय करावं, संपूर्ण माहिती आज तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणजेच तुम्हाला कुठली अडचण निर्माण होणार नाही. सर्वप्रथम 20 एप्रिल म्हणजेच रविवार ते शनिवार, कारण शनिवारी स्वामी पुण्यतिथी आहे. हाच तो दिवस आहे की महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता. तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचे. स्वामी पुण्यतिथी निमित्त सगळ्यात आधी दत्त जयंतीचा सप्ताह असतो, तेव्हा 7 दिवसांच्या पारायणची सांगता 8व्या दिवशी होते. पण स्वामी पुण्यतिथी सप्ताह काळामध्ये 7व्याच दिवशी समाप्ती केली जाते. आता गुरुचरित्राचं पारायण कधी, कुठे, केव्हा, कसं करायचं बघा. सगळ्यात आधी घरात पारायण केलं तर एकच पारायण केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं. पण जर तुम्ही दत्त मंदिरात, महाराजांच्या केंद्रात किंवा अखंड केंद्रामध्ये सप्ताह काळ असणार आहे, असंख्य लोक पारायणला बसतात, म्हणजे जेवढे लोक बसतात तेवढे फळ मिळत असते. थोडक्यात काय, सामूहिक सेवेचे फळ तुम्हाला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं. म्हणून केंद्रात जाऊनच पारायण करा. नसेल शक्य तर तुम्ही घरातही पारायण करू शकता. गुरुचरित्र आहे तो आपल्याला 5वा वेद मानला गेला आहे. आणि आता तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार आहात तर बघा, पारायण हे 20 तारखेला चालू होतं, म्हणजेच शनिवारी 20 तारखेला चालू होणार आणि तो पहिला दिवस असणार आहे. तर आपण जेव्हा गुरुचरित्र वाचतो तेव्हा त्याचे नियम अटी पाळावेच लागतात. आणि बघा, जे असं नियम अटी म्हणजे जास्त असं काय नाही की, म्हणजे काही लोकांना असं भीती वाटते की बाबा ह्याचे एवढे नियम अटी आहेत आणि एवढे पाळावे लागतात, ते पाळा. पण असं काहीच नाही आहे. त्याचे अगदी थोडेसे नियम आहेत, ते तुम्हाला पाळावे लागतात. बघा, आता गुरुचरित्राचे पारायण करत असताना काय नियम आहेत. पहिलं तर कांदा लसूण वर्ज्य करायचं, म्हणजे जे आपण कोल्हापुरी चटणी म्हणतो किंवा कांदा लसूण मिरची चटणी म्हणतो, ते तुम्हाला खायचं नाहीये, कारण तो एक तामसी पदार्थ आहे. आणि कांदा लसूण हा तामसी पदार्थ असल्यामुळे माणूस मुळातच आपला इतकं तामसी वृत्ती भरलेली आहे की लगेच पटकन चिडणं, पटकन आळस येणं, कंटाळा येणं, झोप येणं, चिडचिड, म्हणजे थोडी केलं तरी लगेच आपण भांडायला धावतो. प्रत्येकामध्ये हा अवगुण आहे. तर हे गुरुचरित्राचं पारायण करत असताना तुम्ही शरीराने आणि मनाने सुद्धा सात्विक असणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही या तामसी पदार्थाचे सेवन करत असता तेव्हा माणूस पण तेव्हा तामसी बनत असतो. आता काही लोकांना शेपूच्या भाजीने, मेथीच्या भाजीने खूप ऍसिडिटी होते. मग गुरुचरित्र वाचताना ढेकरणं हे सुद्धा झालं नाही पाहिजे. आता ते आपोआप झालं तर काही करू शकत नाही, पण तरी पण मग असे पदार्थ खायचंच नाही ना. आपल्याला हा सगळा प्रकार घडेल म्हणून काही खायचे नियम आहेत. आता मी तुम्हाला सांगते, जे काही थोडके नियम आहेत ते सांगते बघा. ज्या दिवशी तुम्ही पारायणला बसणार आहात तर त्यावेळी तुम्ही केंद्रात जाऊन तुमचं नाव द्या. जर तुम्ही केंद्रात करणार असाल तर तुम्हाला तिथे तुमचा पाठ चौरंग घेऊन जायचं आहे. ग्रंथ तुमचा असेल तर चालेल, नसेल तर तुम्ही एखाद्याकडून घेऊन वाचलात तरी पण चालेल, किंवा तुम्ही कोणाला तर दिलात तरीही चालेल. तर कसं आहे, ज्ञान आहे, ज्ञानाची देवाणघेवाण करताना पाप लागत नाही. पण बघा, आता पारायण करायच्या आदल्या दिवशी, म्हणजे आता आपण 20 तारखेला पारायण करणार आहे, तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला 4 नैवेद्य द्यायचे, म्हणजे 3 कुत्र्यांना आणि 1 गाईला असं तुम्हाला चपाती खाऊ घालायचे. म्हणजे बघा, शनिवारी पारायणच्या दिवशी तुम्हाला 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाची चपाती खाऊ घालायचे, कारण आपण रविवारी पारायण चालू करणार आहे. म्हणून तुम्हाला शनिवारी 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाची चपाती खाऊ घालायचे. जर तुमच्याकडे गाय नसेल आणि कुत्रा नसेल तर त्यांच्या नावाने काढून ठेवा, कुठला पण पक्षी प्राणी येईल. मग हे आदल्या दिवशी संध्याकाळी करायचं असतं, म्हणजेच काय, शनिवारी तुम्हाला संध्याकाळी करायचंय. त्याचबरोबर गुरुचरित्र वाचताना जर तुम्ही घरात करणार असाल तर पूर्वेला किंवा उत्तरेलाच तोंड करून बसायचं. केंद्रात करणार असाल तर ते केंद्रातले व्यवस्थित तुमच्याकडून करून घेतील. घरात करणार असाल तर पूर्वेला किंवा उत्तरेलाच तोंड करून बसायचे. आता काय मांडणी करायची का, तर बघा, गुरुचरित्र ग्रंथ हलवायचा नसतो. आता रोज आपण देवपूजा करत असतो, मग त्याच्यापेक्षा जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तुम्ही चौरंगावरती ठेवावी. कलश मांडायची इच्छा असेल तर देवाच्या उजव्या बाजूने, म्हणजे आपल्या डाव्या बाजूने तुम्हाला कलश स्थापना करून ग्रंथ ठेवायचा आहे. ग्रंथ हलवायचा नाहीये, सारखा उचलायचा नाहीये. गुरुचरित्र ग्रंथ एका बैठकीनंतर सारखा हलवायचा नाही. एकदा वाचन झालं की तो झाकून ठेवायचा, मग तो एका कपड्यात झाकून ठेवायचा. कुठल्याही रंगाचा ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा कुठल्याही रंगाचं तुम्ही वस्त्र घेऊ शकता. शक्यतो केसरी, लाल, हिरवा आणि पिवळा हे घेतलं तर अतिशय उत्तम आहे. पण तुमच्याकडे नसेल, अवेलेबल असेल तर ती घेऊ शकता. बघा, जर तुम्ही केंद्रात जरी पारायणला बसला तरी ते सांगितलं जातं की हा ग्रंथ झाकून ठेवायचा असतो.
वाचन करून झाल्यावर आता तुम्हाला हे झाकून ठेवायचं, की नंतर येतं की तुम्ही जो रोज खाणार आहेत ते खायचे नियम येतात. म्हणजे आता आपण सप्ताह करणार, तर 7 दिवस तुम्हाला काय खायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. रोज गुरुचरित्र ग्रंथ वाचून झाला की केंद्रात आपल्या आरत्या होतात. सामूहिक सप्ताह तर होणारच आहे. तुम्हाला प्रहर या काही काही सगळंच काही सांगणार आहे, कारण ती सेवा करून जो काही आनंद मिळतो तो लाख मोलाचा असतो. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ आरती करायची असते. जर तुम्ही घरात करणार असाल तर दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सकाळ संध्याकाळी आरती करावी. तुम्ही जे खाणार त्याचा नैवेद्य दाखवायचा. आता खाण्याचे नियम बघा. बघा तुम्ही काय खाऊ शकता. भेंडी, दोडका, फ्लावर, गाजर, कोबी खाऊ शकता. हे 6 दिवस तुम्हाला हे खायचं आहे. 6 दिवस तुम्ही एवढं खाऊ शकता. बघा, दूध पिऊ शकता, चहा पिऊ शकता, पण बाहेरचं बिस्किट खायचं नाहीये, खारी खायचं नाहीये, केक खायचं नाही, परान्न कडकडीत वर्जे, दही खाऊ शकता. आता मध्ये जर समजा एकादशी आली, जर एकादशी आली तर एकादशीला तुम्ही साबुदाणा खाऊ शकता, साबुदाण्याची खीर खाऊ शकता, किंवा तुम्ही बीट खाऊ शकता, गाजर खाऊ शकता, चालेल. तुम्ही बटाटा खाऊ शकता, पालक खाऊ शकता. फक्त मेथी, शेपू खायचं नाही, कारण त्याने तुम्हाला ॲसिडिटी होते, मग डेकर येणं किंवा त्रास होणं उन्हामुळे, तर आपण ते थोडं स्किप करावं. ताक पिऊ शकता, विकत आणून ते खाऊ शकता. आता ताक बऱ्याच महिलांना घरात दही लावतात, किंवा दही विकत आणून पण तुम्ही त्याचे पैसे पेड केलेले असतात, त्याच्यामुळे तुम्ही ते खाऊ शकता. हॉटेलमध्ये जाऊन खाणं, मग बिस्किट खायचं, खारी खायचं, हे खायचं नाहीये. गुरुचरित्र पारायण करत असताना मैदायुक्त जे पदार्थ आहे ते वर्ज्य करायचे. आता जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाल्ली, गव्हाची पोळी खाल्ली, तर तुम्ही 7 दिवस खायचे. म्हणजे फक्त गहूच तुम्हाला 7 दिवस खायचे. जर काही ठिकाणी फक्त ज्वारीच्या भाकरी खाता तर ते खाऊ शकता. तांदूळ खायचं नाहीये, म्हणजे वरण, भात, कडधान्य खायचं नाही. मग कुठल्याही प्रकारचे डाळ खायची नाही, आणि कुठल्याही प्रकारचे तांदूळ खायचे नाही. तांदळाचे पण प्रकार असतात, हे खायचं नाहीये. उसळ चालत नाही, मोड आलेले धान्य चालतं. मग शेंगदाणे चालतं का, तर हो, तुम्ही खाऊ शकता. मला एक सांगायचं आहे तुम्हाला की थोडेफार नियम आहेत महिलांनो, आपण ते पाळले पाहिजे. आता नियम मी माझ्या काही मनाचे बनवले नाहीत, ते केंद्रातून आपल्याला सांगितले. आणि असंख्य महिला केंद्रात पारायणला बसलेल्या असतात, आणि बारीक बारीक नियम आहेत की तुम्हाला माहिती आहे का, या 7 दिवसात आपल्याला कळतं गुरुचरित्र पारायण म्हणजे काय. गुरुचरित्र पारायण म्हणजे त्याग करणं, हे सुद्धा आहे. आणि मला जे वाटतं की मी खाणार आहे मग पारायण करणार, याला काहीच अर्थ नाहीये ना. मग मी मांसाहार करणार पण घरात, म्हणजे आता बघा, मांसाहार पण वर्ज्य आहे. म्हणजे तुम्ही जरी पारायण करत असाल तरी तुमच्या घरात मांसाहार करायचं नाहीये, घरातल्या नाही खाऊ द्यायचं नाही, आणि तुम्हीही खायचं नाहीये, तुम्ही बनवायचंही नाहीये. तर बघा, हे झालं खायचे नियम. मग आता बघा, दुसरं म्हणजे गुरुचरित्र ग्रंथात असं सांगितलंय की गुरुचरित्र पारायण करत असताना वेश ओलांडायचं नाहीये. म्हणजेच काय, आपण आपलं गाव सोडून जायचं नाहीये. म्हणजे बघा, आता काही ठिकाणी आता मे महिना चालू होतोय, एप्रिल चालू आहे, लग्नाचा सीझन आहे, लग्न कार्य असतं किंवा काहीतरी कार्यक्रम असतात, जवळचं असतं. मग तुम्हाला माहिती असेल, तर आता समजा तुम्हाला माहिती आहे की आता पुढे जाऊन आपल्या घरात कार्यक्रम आहे किंवा खूप जवळचा कार्यक्रम आहे, तर मग बेटर वे की तुम्ही पारायण करू नका. आणि जर पारायण करणार असाल तर तुम्हाला तिकडे जाता येणार नाही. म्हणजेच काय, तुम्हाला गाव सोडून जाता येणार नाही. आणि जर गावातच असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण तिथलं तुम्हाला काय खायचं नाहीये. बघा, आणि जर समजा मासिक धर्मात आलात तर तुम्ही मासिक धर्म जर येणार असाल तर तुम्ही करू नका. आणि जर समजा 3रा 4था दिवस असेल तर 1-2 दिवस तुम्ही घरातल्यांकडून वाचून घेऊ शकताय. समजाच की तुम्ही आता पारायण करत बसल्यास, आणि कधी कधी असं होतं ना की आपली तारीख एक असते आणि ती आधीच येते किंवा पुढे जाते. तर समजा जर असं काय झालं तर तुम्ही गुरुजींना बोलून ते पारायण कंप्लीट करू शकता, पूर्ण करू शकता. किंवा घरात एखादी व्यक्ती असेल तर तुम्ही तिच्याकडून ते वाचून घेऊ शकता. तर बघा, असं जर झालं, समजा मासिक धर्म असेल आणि तुमच्या घरात कोणतं वाचन करणार असेल, तर त्यावेळी तुम्ही त्या ग्रंथाजवळ किंवा त्या आसपास, त्या जवळपास तुम्हाला जायचं नाहीये, तुम्हाला काही बनवायचं नाही. म्हणजे टोटली आपल्याला ते 4-5 दिवस पाळायचं आहे. जर समजा तुमचं मिस्टर पारायण करणार असतील तर अशा वेळेस काय करायचं, तर ते तुमच्या हातचं खाऊ शकत नाहीत. ह्यावेळेस आपली बायको, आपली आई, किंवा मी स्वतः तर, किंवा माझा नवरा यांच्यात हातचं खाऊ शकतो, दुसऱ्या स्त्रीच्या हातचं खाऊ शकत नाही. कारण असा सुद्धा नियम आहे की अन्नातून बरेचदा दोष लागतात. म्हणजेच काय, जर तुमचे मिस्टर पारायणला बसणार असतील, जर तुम्हाला मासिक धर्म असेल आणि जर तुमचे मिस्टर पारायणला बसले असतील तर ते तुमच्या हातचं खाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे जर तुमच्या घरात आई, म्हणजे तुमची सासूबाई असेल किंवा मिस्टरांची आई असेल, तुमची मुलगी असेल किंवा घरात कोणी बनवणार असेल
तर ते फक्त त्यांच्याच हातचं खाऊ शकतात, कारण अन्नातून बरेचदा दोष लागतात आणि गुरुचरित्र ग्रंथात असं दिलेलंही आहे, परान्न वर्ज्यम. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर म्हणजे पारायण करणार असाल तर फक्त घरातलंच खावा, बाकी कोणाच्या हातचं खाऊ नका. तर बघा आता एकेकांना मणक्याचा प्रॉब्लेम असतो, बसताना प्रॉब्लेम होतो, मग तुम्ही गुरुचरित्र कसं एका बैठकीत पूर्ण वाचायचं असतं. तर बघा, जर असं करणार असाल तर तुम्ही टेबल खुर्ची घेऊन बसू शकता. पण खूप काही प्रॉब्लेम असेल तर झोपायचे नियम बघा. आता झोपताना पण तुम्हाला कसं खाली चटईवर तुम्ही एखादं बेडशीट किंवा ब्लँकेट टाकू शकता आणि त्याच्यावर झोपायचं. तुम्हाला पूर्णपणे जमिनीवर झोपायचं आहे. आता म्हणजे गर्भवती महिला असतील, प्रेग्नंट असतील आणि जर काहींना जमिनीवर झोपण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्यावर 3-4 बेडशीट अंथरू शकता आणि मग झोपू शकता. आणि जे पण तुम्ही अंथरून टाकणार असाल तर ते तुम्ही पूर्ण शुद्ध धुवून घ्यायचं आहे पारायणच्या आधी आणि तेच तुम्हाला वापरायचं आहे. एकतर म्हणजे तुमचं अंथरूण वेगळं पाहिजे, तुमचे कपडे वेगळे पाहिजेत आणि मगच तुम्हाला झोपायचं आहे. डायरेक्ट फरशीवर पण झोपू नका, कारण त्याने पण त्रास होतो. आणि जर का खाली झोपायचा काही कोणाला त्रास असेल तर त्यांनी चटईवर 3-4 बेडशीट टाकून तुम्ही झोपू शकता. तर बघा, गुरुचरित्र पारायण करताना कुठल्याही प्रकारचं काळं वस्त्र परिधान करायचं नाहीये, बेल्ट वापरायचं नाहीये, चामड्याची कुठलीही वस्तू वापरायची नाही. अगदी चप्पल सुद्धा चामड्याची तुम्हाला वापरायची नाही. चामड्याऐवजी तुम्ही रबराची किंवा नायलॉन चप्पल वापरू शकता. आता काळं घालून तुम्हाला बसायचं नाही. आता महिलांनी साडी घालून पारायण करायचं का, तर असं नाहीये की तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते तुम्ही व्यवस्थित कपडे, म्हणजेच काय व्यवस्थित कपडे, याचा अर्थ बऱ्याच वेळा बघतात की गाऊनवर नित्यसेवा केली जाते किंवा घरात जे काय नाईट ड्रेस घालतात त्याच्यावर नित्यसेवा केली जाते. तर हे चुकीचं आहे. गुरुचरित्र पारायण करत असताना व्यवस्थित कपडे, टॉप, संपूर्ण पॅन्ट, दुपट्टा, पारायण करताना दुपट्टा घेणं म्हणजे ओढणी घेणं, हातात बांगड्या असणं गरजेचं आहे आणि कपाळावर टिकली किंवा कुंकू. आता पारायण करताना पण बघा, काही ठिकाणी टिकली लावतात, पण शक्यतो पारायण करताना कुंकू लावले तर अतिशय उत्तम आहे. आता बघा, गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा व्यक्ती गेलाच, आता समजा अनप्रेडिक्टेबल आहे आयुष्य, एखादा जर एक व्यक्ती वारला जवळचा तर जावंच लागेल. अशा वेळेस काय करायचं तर बघा, आपल्याला सुतक विटायला लागतो, त्याच्यामुळे आपण 3 दिवस पाळायचे असते. आता समजा माहेरचं एखादं वारलं तर आपल्याकडे 3 दिवस ते सुतक असतं, म्हणून तुम्ही पण लांब बसायचं. एखाद्या व्यक्तीला ते पारायण करायला लावायचं. केंद्रामध्ये जेव्हा तुम्ही पारायणला बसताना तेव्हा एक चांगलंच की जर आपला मासिक धर्म असेल किंवा असं काहीतरी झालं, वाईट गोष्ट घडली किंवा कोणतरी वारला असेल, सुतक विटाळ आला असेल, तर तिकडे एखादी सेवेकरी असतात, ते वाचून घेतात. पण आता आपल्या घरात इतकी मोठी अडचण होऊन जाते, मग त्यावेळी त्याच्यासाठी एकच असतं की गुरुजींना बोलून किंवा शेजारच्या ताई असेल त्यांना बोलून व्यवस्थित पारायण पूर्ण करून घ्यायचंय. पारायणमध्ये खंड पडता कामा नये. जेवणाचे नियम सांगितले, झोपण्याचे नियम सांगितले आहे. आता तुम्ही ताक, लिंबू खाऊ शकता. आता कसं कांदा, लसूण, गवार ज्याने ऍसिडिटी होते, मेथी, शेपू ह्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत, खायच्या नाहीयेत. आणि परान्न कडकडीत वर्ज्य करायचंय. आणि जेव्हा तुम्ही पारायण करता त्यावेळी आपण कंटिन्यू 7 दिवस जरी आपण घरात गोमूत्र शिंपडलं तरी पण अतिशय उत्तम. आता रोज किती अध्याय वाचायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा, पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 आणि 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय, 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय या पद्धतीने करायचं असतं. आता सांगता वगैरे तुम्हाला मी नक्की नंतर सांगेल. गुरुचरित्र पारायण करत असताना एका बैठकीत सगळे अध्याय वाचायचे. 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाही, कारण तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाइम असतो. आणि 3:30 ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळ पहाटे 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्त असतो आणि ते दुपारी 4 पर्यंत पारायण करायचं. संध्याकाळी गुरुचरित्र पारायणा म्हणजे आपण संध्याकाळी गुरुचरित्र पारायणाला स्पर्श पण करायचा नाहीये. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही संध्याकाळी आरती करता त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर आणि व्यवस्थित तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचंच आहे. म्हणजेच काय, गुरुचरित्र जेव्हा वाचून होतं तुमचं संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळी जेव्हा तुम्ही आरती वगैरे करता त्यावेळी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचंच आहे. आता बघा, तुम्हाला संध्याकाळचं गुरुचरित्र पठण करायचं नाहीये, हे महत्वाचं आहे. आणि 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाहीये. आता बघा तुम्ही कारण बघा तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाइम असतो. या पद्धतीने आपल्या सगळ्यांना ज्यांना जमेल त्यांना आवर्जून गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. सप्ताह काळामध्ये खूप जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा, कारण तो आपल्याला स्वामी महाराज आपल्यासाठी खूप मोठी संधी देत असतात. त्या
म्हणजे जो सप्ताह काळ आहे त्याच्यामध्ये भरपूर सेवा करण्याचा आपल्याला स्वामी महाराज संधी देत असत. आणि आता बघा केंद्रात पण प्रहर चालू असतात, याग असतात, नित्यसेवा असतात, होम असतात. तर शक्यतो तुम्ही केंद्रात जाऊन जेवढं जास्त जमेल तेवढं तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर बघा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही क्वेश्चन असतील किंवा काय प्रश्न असतील, काय विचारायचं असेल तर मला कमेंट करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.